भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्ध आणि तर्पण केले जाते। यावर्षी 8 ते 21 सप्टेंबर पितृपक्षाचा कालावधी असणार आहे, परंतु एकाच पंधरवड्यात 2 ग्रहण असल्याने श्राद्धविधीवर त्याचा परिणाम होणार का, ते दिवस निषिद्ध ठरणार का, ग्रहण काळाचा भारतात परिणाम होणार का, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ। भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून सुरू होणारा पितृपक्ष याच महिन्याच्या अमावस्येला संपतो। या 15 दिवसात पितर पृथ्वीवर येतात, म्हणून लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्या उद्धारासाठी श्राद्ध आणि तर्पण करतात। यावर्षी 8 ते 21 सप्टेंबर पर्यंत हा कालावधी असेल। दरम्यान पितृपक्ष सुरू होण्याच्या आदल्या रात्री अर्थात भाद्रपद पौर्णिमेला रविवार 7 सप्टेंबरला चंद्रग्रहण असणार आहे, जे भारतात दिसणार आहे, त्यामुळे त्याचा सूतक काळ देखील वैध असेल। चंद्रग्रहण हे 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9:58 सुरू होईल, तर पौर्णिमा तिथी रात्री 11:38 संपेल। यानंतर प्रतिपदा सुरू झाली तरी ती 8 सप्टेंबरचा सूर्योदय पाहणार असल्याने महालयारंभ सोमवारपासूनच होईल। दिनदर्शिकेत म्हटल्यानुसार पौर्णिमेचे महालय 11, 14, 15, 18, 21 यापैकी कोणत्याही दिवशी करावे। यानंतर 21 सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे या ग्रहणाचा सूतकाळ देखील विचारात घेतला जाणार नाही। त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्यास कोणतीही अडचण नाही। त्यामुळे ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहीत नाही त्यांनी 21 सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी आणि दानधर्म करावे। मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो। हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व दिले आहे। पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभकार्य केले जात नाही। पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती आश्विन महिन्याच्या अमावस्येला संपते। पितृपक्षाचे 15 दिवस खूप शुभ मानले जातात। असे म्हटले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासूनही मुक्तता मिळते। मान्यतेनुसार असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात, ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही। आपल्या धर्मात पूर्वजांना देवतांसारखे मानले जाते। त्यांना आनंदी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी आणि संपत्ती येते। जर पूर्वज रागावले तर त्या व्यक्तीचे जीवन अडचणीने भरलेले बनते। पितृपक्षात दररोज तर्पण करावे, परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम लागू होत नाही। ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे ध्यान करावे। जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल तर त्यांची पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे। तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून करावे। पितृपक्षात गायीसाठी चारा किंवा अन्न तयार करताना पहिली भाकरी गायीला खायला घाला। असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो। शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायीला चारा खाऊ घातल्याने श्राद्ध आणि कर्माचे फळ पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात। पितृपक्षात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने किंवा दिवा लावावा। असे मानले जाते की पितृपक्षात पूर्वज दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येतात। तसेच या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो। त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केले जाते। पितृपक्षात मांसाहार आणि मद्यपान टाळावे। यज्ञ, अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य करू नयेत। नवीन घर, जमीन, वाहन, कपडे किंवा दागिने खरेदी करू नये। दाढी किंवा केस कापणे टाळावे। राग, मत्सर किंवा इतर नकारात्मक भावना टाळाव्यात। कांदा आणि लसूण यांचा वापर करू नये। प्रमुख मंदिरांना भेट देऊ नये। घराची दुरुस्ती करण्याचे काम टाळावे। मंडळी, पुराण आणि हिंदू धर्मग्रंथानुसार पितृलोकाचा एक दिवस पृथ्वीवरील 1 वर्षाच्या बरोबरीचा आहे। काळाची संकल्पना समजून घेण्याचा हा एक मार्ग आहे, जिथे वेगवेगळ्या जगात काळाची गती वेगळी मानली जाते। शास्त्रांमध्ये पितृलोक हे असे स्थान मानले जाते जिथे मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहतात, विशेषतः ज्या आत्म्यांना मोक्ष मिळू शकत नाही। या ग्रंथांमध्ये केवळ पितृलोकाचे वर्णनच नाही, तर येथे कालखंडाचा तपशीलवार उल्लेख देखील केला आहे। गरुड पुराण आणि शास्त्रानुसार देव, मानव आणि पूर्वजांसाठी काळाची गणना वेगळी आहे। पंचांगानुसार पितृपक्ष
2025 मध्ये 8 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे। पंचांगानुसार पितृपक्ष 2025 मध्ये 8 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे। त्याच वेळी तो सर्व पितृ अमावस्येला म्हणजेच 21 सप्टेंबर 2025 रोजी संपेल। मानवाचे 360 दिवस हे देवांच्या एका दिवसासारखे आहेत। मानवाचे 30 दिवस हे पूर्वजांच्या एका दिवसासारखे असतात। या गणनेनुसार पितृलोकाचा एक महिना पृथ्वीच्या 3 वर्ष इतका आहे आणि पितृलोकाचे 1 वर्ष पृथ्वीच्या 360 वर्ष इतके आहे। यमराजाला धर्मराज असेही म्हणतात। तो पितृलोकाचा अधिपती। मृत्यूनंतर आत्म्यांचा न्याय करणे आणि त्यांना स्वर्ग, नरक किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवणे हे यमराजांचे काम आहे। शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की आत्मा पितृलोकातून पूर्वजांसाठी पृथ्वीवर येतो। पितृलोक हा पूर्वजांच्या ऋणाशी संबंधित ज्यासाठी श्राद्ध आणि तर्पण सारखी कर्मे केली जातात। हिंदू मान्यतेनुसार जेव्हा आपण पितृपक्षात तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करतो तेव्हा ते थेट पूर्वजांपर्यंत पोहोचते। या वेळेतील या फरकावरून असे दिसून येते की पूर्वजांच्या दृष्टिकोनातून वर्षातून एकदा केलेले श्राद्ध त्यांच्यासाठी सतत ताजेपणा आणि समाधान निर्माण करते, ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। असेही मानले जाते की पितृपक्षात पितृलोकाचे दरवाजे उघडतात आणि पूर्वज पृथ्वीवर त्यांच्या वंशजांना भेटण्यासाठी येतात। म्हणूनच या काळात श्राद्ध आणि तर्पण यांचे विशेष महत्त्व आहे। हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर पूर्वजांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग देखील आहे।